नि सा गा pani pani tha pa pada pada ga ni tha sa ni sa ga pani pani tha pa pada pada ga ni tha sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्रांतर्गत आपण सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, राजकारण, साहित्य याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी सहभाग घेतला होता आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं होतं अशा सगळ्याच व्यक्तींचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा स्मृती दिनानिमित्त करून घेत असतो. आज आपण नारायण गणेश गोरे या स्वातंत्र्य सैनिकाविषयीची माहिती घेणार आहोत. आज नारायण गणेश गोरे म्हणजेच ना ग गोरे यांचा स्मृती दिन आहे. त्याच निमित्ताने आज आपण त्यांचा जीवन परिचय करून घेणार आहोत. नारायण गणेश गोरे स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत, विधवेशी विवाह करणारे कर्ते सुधारक, नानासाहेब गोरे या नावाने विशेष परिचित. रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे या गावी 15 जून 1907 रोजी नानासाहेब गोरे उर्फ नारायण गणेश गोरे यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण पुणे या ठिकाणी झालं. त्यांनी BA आणि LLB पर्यंत शिक्षण घेतलं. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. 1930 मध्ये महाराष्ट्र युथ लीगचे ते चिटणीस झाले. 1936 ते 1939 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्ष संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होते. 1948 ते 1953 या दरम्यान समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस देखील होते. पुढे 1957 ते 1962 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजा समाजवादी पक्षाचे ते खासदार होते. ह्याच काळात ह्या पक्षाचे ते सरचिटणीसही होते. 1964 मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1967 ते 1968 मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. 1970 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी 1955 मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती, परंतु 1957 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. 1935 मध्ये त्यांनी समाजवादाचा ओनामा हे पहिलं पुस्तक लिहिलं. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर 1942 पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती या नावाने 1945 मध्ये प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांचे प्रत्ययकारी चित्रण यामध्ये होते. 1956 मध्ये त्यांनी डाली हा त्यांचा ललित निबंध संग्रह लिहिला. 1957 मध्ये त्यांनी शंख आणि शिंपले यामध्ये त्यांच्या आठवणींबद्दल लिहिले आहे. 1953 मध्ये सीतेचे पोहे आणि 1962 मध्ये गुलबशी या त्यांच्या कथा संग्रहित केलेल्या आहेत. 1963 मध्ये आव्हान आणि आवाहन
1965 ऐरणीवरील प्रश्न या पुस्तकात त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी समछंद अनुवाद केला. त्यांनी केलेल्या अन्य अनुवादांपैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद विशेष उल्लेखनीय आहे. 1957 बेडूकवाडी आणि चिमुताई घर बांधतात हे 1970 त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकात विश्वकुटुंबवाद, कम्युनिझम 1941 साली आणि अमेरिकन संघराज्याचा इतिहास 1958 साली लिहिला. मुरारीचे सायगाव हे पुस्तक 1954 साली त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेलं पुस्तक होतं. जनवाणी, रचना, जनता यांसारख्या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. त्यातून तसेच अन्य इंग्रजी, मराठी आणि हिंदी नियतकालिकातून त्यांनी लेखन केले आहे. उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील ना. ग. गोरे यांनी काम पाहिले. ना. ग. गोरे यांचा मृत्यू 1 मे 1993 रोजी झाला. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये ना. ग. गोरे यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयीचा फीडबॅक आम्हाला द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा. मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तीची माहिती ऐकायला उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत